चला आजच्या या छोट्याशा भुकीसाठी काय करावं तर म्हणलं चला 1 वाटी बेसन पिठापासून छान असा ढोकळा बनवूया। 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी रवा घ्यायचा होता, पण अर्धीच वाटी भरला, पण तरी चला त्यात बी जमेल। इथे मी हे रसपात्र घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून स्टँड ठेवलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, 2 पळ्या तेल, मीठ आणि साखर, थोडीशी हळद। आता विनो असला तरच हळद टाकायची आणि विनो नसला तर हळद नाही टाकायची। आपण खाण्यात सोडाने देखील बनवतो तर त्याच्यामध्ये हळद नाही टाकायची। आता इथे मी विनो वापरला म्हणून हळद टाकली। आता विनो टाकून घेतली। आता कमी भांडे वापरायचे म्हटलं मी विनो मिक्सरच्याच भांड्यात टाकून ते फिरून घेतलं आणि इथे मी ह्या परातीमध्ये असं छान तेल लावून हे बॅटर टाकून घेतलं। आता इथे झालं असं की हे मी प्लेट याच्यामध्ये ठेवू कसं सुचत नव्हतं, कारण की इकडची मला धरता येते की नाही वाटलं, पण याच्यामध्ये थोडासा वेळ गेला, पण नंतर सुचलं ते मला आणि मी याच्यामध्ये प्लेट ठेवून घेतली आणि झाकून घेतलं। आता थोडीशी वाफ बाहेर जात होती म्हणून मी याच्यावर जड काहीतरी ठेवणार होते। आता इथे मी खलबत्ता ठेवून घेतला आहे। आता लगेच इकडे दुसरीकडे आपण फोडणी तयार करून घेऊयात। तेल टाकून मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरच्या टाकून आपल्याला फोडणी तयार करायची आहे। इथं साखरेचं पाणी मी करत नाही, मला ते गोड ढोकळा अजिबात आवडत नाही आणि माझ्या मुलाला देखील आवडत नाही आणि खास त्याच्यासाठी ढोकळा मी करणार आहे। त्याला ढोकळा प्रचंड आवडतो। तो मला किती दिवस झालं म्हणत होता की ढोकळा कर, पण कधी बेसन पीठ आहे तर कधी रवा नाही असं होत होतं। आज दोन्ही आहे तर म्हटलं चला बनवूया। आणि 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा यापासून खूप मस्त असा आपला हा ढोकळा तयार झाला आहे। आणि इथे मी मिरच्या हे फोडणी साहित्य देखील कमीच घातले, त्याच्यासाठी त्याला जास्त आवडत नाही फोडणी वगैरे। आणि फोडणी छान अशी पसरून घ्यायची आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला हे छान असं कापून घ्यायचा। आता म्हटलं त्याच्याच हाताने हा ढोकळा कट करावा, पण कुठे दम निघत आहे कट करण्यासाठी, कसा झाला तो बघायसाठी। इथे मी कट करून घेतला आणि खूप छान असा स्पंजी सॉफ्ट ढोकळा झालेला आहे। इथे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित नाही दिसत आहे, पण खूप छान असा छान ढोकळा आपला झालेला आहे। इथे मी सगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे। अलगद निघत आहे। आता तो शाळेतून आल्यावर त्याचा मी रिॲक्शन घेतली। मी त्याला नुसतं कसं झालं विचारलं, त्याने इतक्या नाटके लावली आणि नंतर त्याने जरा खाल्लं तर म्हटलं चला आपण इथे झाड लावू मम्मी, आणि मी ते फोडून याच्यामध्ये टाकलं तर बघूयात, ट्राय करूयात काय होतं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।